Hello students. So let's solve some 2 marks questions. Okay. First question is find the area of the shaded portion from the given figure. Given rectangle ABCD with AB 14 centimeter and AD 50 centimeter. Okay. So हांगा जर तुम्ही पळयत जाल्यार तुमकां कळटलें की हे सेमी सर्कल आहा. ओके. तेजे डायमीटर कितलो आसा 14. म्हणजे तेजो रेडियस कितलो जातलो 7. करेक्ट. आणि ही दोन सेमी सर्कलाचे पार्ट म्हणजे हे क्वाड्रंट्स जाता. क्वाड्रंट्स म्हणजे कितें सर्कलाचो चौथो भाग. करेक्ट. सो हे दोन क्वाड्रंट्स जर हांवें उलटे केले आणि जॉईन केले जाल्यार तो परत सेमी सर्कलच फॉर्म जातलो आणि तेजो रेडियसूय 7च आसतलो कित्याक हांगासरल्यान हांगा आमचे 7 आसा विच इज अ रेडियस. सो आता हो आणि हो जर जॉईन केलो जाल्यार फुल सर्कल जातले. म्हणजे आम्ही ऍक्च्युअली कितें करता ह्या रेक्टेंगलांसून सर्कल मायनस करता सो दॅट आमकां शेडेड रिजन मेळटा. ओके. हे ना इतलेच आसा. ओके. सो हांगा कितें जातलें एरिया ऑफ शेडेड रिजन एरिया ऑफ रेक्टेंगल मायनस एरिया ऑफ सर्कल. हे फुल सर्कल जाता. So area of rectangle is length into breadth and area of circle is pi r square. Okay. Length कितली आहा 50 into 14 pi 22 by 7 r 7 आसा. minus 154. Pi 46 centimeters square. Okay. Next question poya. EFGH is a square. This is a square. EG as a diameter. A semicircle EHG, okay, semicircle is drawn. If EG is 14 root 2, EG length दिल्या. हांगा खंय तरी ते सर्कलाचो सेंटर आसतलो कारण हे सेमीसर्कल. ओके. सो तेजो रेडियस कितें जातलो 14 root 2 चो हाफ that is 7 root 2. Okay. So to find the area of a semicircle, area of semicircle सर्कलाची एरिया घेवपाची pi r square आणि तेका डिवाइड बाय 2 करपाचो. राइट. So pi r square 7 root 2 into 7 root 2 upon 2. Okay, 7 7 cut. Root 2 into root 2 जातलो 2. So 154 centimeter square. Now area of unshaded region म्हणजे आता ऍक्च्युअली ही एरिया फुल एजेस काढूंक लायल्या. म्हणजे आमकां हे ट्रायंगल घेवंक जाय, हे ट्रायंगल घेवंक जाय आणि हो पार्ट घेवंक जाय. म्हणजे आमकां कितें करचें पडटलें ही जी एरिया ऑफ सेमी सर्कल आहा तितूनसून हो ट्रायंगल मायनस करचो पडटलो. ओके. सो दॅट आमकां हे एडिशनल मेळटलें मागीर. सो आता एरिया ऑफ ट्रायंगल काढूंक जाल्यार ह्यो सायडी जाय. करेक्ट. हो स्क्वेअर. आता एक याद दवरा केन्नाय सपोज तुमकां आता 45 डिग्रीचे ट्रायंगल कशे असता हांगा 45 असता हांगा 45 असता. करेक्ट. 190 डिग्री आणि हांगा 1 हांगा रूट 2 येता. म्हणजे हे ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज जाले. सो आता हांवें सपोज हांगा 7 घेतलो जाल्यार हांगा बी 7 आसतलो आणि हांगा कितें येतलें 7 रूट 2. सो हे याद दवरा. जर हांगा 14 रूट 2 आसा न्हू जाल्यार ही सायड 14 आसतली, ही सायड 14 आणि तो स्क्वेअर सो सगळ्यो सायडी 14.
ओके. सो हे 14, 14, 14 आणि 14. ओके. सो एरिया ऑफ अनशेडेड रिजन कितें? एक तर आमकां ओके अशें बी करूं शकता आमी, ही मायनस करपाची गरज ना. और डायरेक्ट आमी फूल सेमी सर्कल घेवपाचो आनी एरिया ऑफ दिस ट्रायंगल घेवपाचें. प्लस एरिया ऑफ ट्रायंगल EFG. आणि हे ट्रायंगल आमचे 90 डिग्रीचे आहा. सो ते कितें जातलें? रायट ट्रायंगल, सो हाफ इंटू बेज इंटू हायट. एरिया ऑफ सेमी सर्कल आमकां मेळ्ळा 154. हाफ इंटू बेज आणि हायट सेम आसा. टू 52 centimeter square. Okay. Next question. A regular hexagon is inscribed in a circular cloth of radius 28 centimeter. The region outside hexagon is to be well designed with embroidery. Find the cost of making an embroidered design at the rate of rupees 200 per centimeter square. So आता हांगा आमकां एक हेक्सागॉन दिला जो एका सर्क्युलर क्लॉथान आसा. ओके. ज्याचो रेडियस तेणे दिला 28 centimeter. The region outside hexagon is to be well designed with the embroidery. आता हो जो पार्ट आसा थंय एम्ब्रॉयडरी करतले. So you have to find the cost of making an embroidered design. म्हणजे हांगासरली आमकां एरिया काडची पडटली आणि त्या एरियेक मागीर हे पैसे मल्टिप्लाय करचे पडटले. ओके. सो दॅट टोटल कॉस्ट मेळटलो. सो आता पहिली गोष्ट कितें करूंक जाय आमकां? एरिया ऑफ सर्कलानसून एरिया ऑफ हेक्सागॉन काडपाचो. आता एरिया ऑफ हेक्सागॉन कशी बरयतात आमी? रेग्युलर हेक्सागॉन हितून 6 ट्रायंगल आसता. करेक्ट? And these 6 triangles are equilateral triangles. Area of one equilateral triangle is what? Root 3 by 4 into side square. Correct? So असली 6 असता. म्हणजे हेक्सागॉनाची एरिया किती जातली? into 6 करा. ओके. सो आम्ही फाइंड आउट करूया एरिया ऑफ शेडेड रिजन. एरिया ऑफ सर्कल minus area of hexagon. Okay, area of circle किने pi r square आणि hexagonaची area root 3 by 4 into side square into 6. Okay, side कितली आसा? 28 आसा. 22 by 7, 28 into 28 root 3 हो माझा जातलो 3 by 2. Side square 28 into 28. Okay. 28 into 28 तुम्ही बाहेर भरू शकता. root 3 चं व्हॅल्यू 1.73. Okay. क्रॉस मल्टिप्लाय केल्यान okay.
22 into 2, 44 minus 36.33. So 44 unseen, 36.33 काढलं. 7, so 3, 13. 7.67. 56 into 7.67. Okay. Four 29.52 centimeter square. ही झाली एरिया. आता आमकां पैसे काढूंक जाय. सो पर मीटर स्क्वेअराक पर सेंटीमीटर स्क्वेअराक 200 रुपया पडटा जाल्यार हे कितले जातले. सो हेका इंटू 200 करपाचें. ओके. सो ते अराउंड जातले 4, 5, 8. So this will be around this much. Okay. 85,904 money. Next question. A quadrilateral with length 12 centimeter and breadth 5 centimeter is inscribed in a circle. Find area of shaded region. So आमका सर्कलांसून ह्या क्वाड्रिलेटरलाची एरिया मायनस करूंक जाय. हे क्वाड्रिलेटरल म्हटल्यार हे रेक्टेंगल दिला. ओके. आता जेन्ना तुमकां सर्कल दिला जाल्यार तेजो रेडियस काडचो पडलो. आता रेडियस कशी काडटली. पयली म्हटल्यार हो डायमीटर जातलो. करेक्ट. डायमीटर काडपा खातीर हे दोन यूज करपाचे. हे आता 90 डिग्री आहा. सो हांगा पायथागोरस यूज जातलो. ओके. सो हांव हांगासर ABC बरयता. सो AC स्क्वेअर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. थर्टीन. ओके. सो फुल आमचा येता 13. सो रेडियस कितलो आलो 13/2. सो एरिया ऑफ शेडेड रिजन area of circle minus area of rectangle. Pi r square minus length into breadth. 5. 24.1. By 30.2 minus 60.
470.2 centimeters square. Okay. Sorry, हांगा एक mistake केल्या. That is, this whole thing diameter is 13. Radius is 13/2 घेऊया. Okay. Sorry for this. I'll write it again. 11 into 169. One 1859 divided by 14. 4 3 2 1 0 132.07 minus 60. 72.07 is the answer. Okay. Next question. In the figure, two arcs PAQ and PBQ. Arc PAQ is a part of a circle with center O and radius OP. Okay, or radius. While arc PBQ is a semicircle drawn with PQ as a diameter with center M. Okay, if OP is equal to OQ, OP is equal to PQ, which is 10. Find the area of the shaded region. आता हांगा कितें कितें आसा? एक तर हांगा हो जो दिला OPAQ हो सेक्टर. ओके, हे जर आमी सर्कल कंप्लीट करीत जाल्यार सर्कल फॉर्म जातले आनी तेंच्यांनी दिला सारखे की हो हेजोच पार्ट म्हण. सो हो सेक्टर आसा. मागीर हे एक सेमी सर्कल आसा. ओके, आनी हे ट्रायंगल आसा. सो ही एरिया काडूंक जाय जाल्यार कितें करचें पडलें आमकां? फुल एरिया घेवपाची. ओके, तितूनसून एरिया ऑफ सेक्टर मायनस करपाचो. ओके, ऑर आमी अशें करूं शकता की एरिया ऑफ सेक्टर घेवपाचो, तितूनसून एरिया ऑफ ट्रायंगल मायनस करपाचो, सो दॅट आमकां हो सेगमेंट मेळटलो. ओके, आनी तो सेगमेंट मागीर एरिया ऑफ सेमी सर्कलांसून मायनस करपाचो. सो हांगा आमकां एक तर एरिया ऑफ ट्रायंगल खबर आसूंक जाय. हांगा हे ट्रायंगल आसा पळय तेजे सगळ्यो सायडी इक्वल आसा. सो दिस इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल. तेजी एरिया जातली √3/4 इंटू सायड स्क्वेअर. ओके, एरिया ऑफ सेक्टर कितें जातलो? हो जातलो 60 डिग्री. ओके, आनी हे एरिया ऑफ सेमी सर्कल. सो आमी एक काम करया, एरिया ऑफ सेक्टरांसून एरिया ऑफ ट्रायंगल मायनस करया पयली. And this I'll write as x. Theta upon 360. हांगा रेडियस कितें जातलो? हो. ओके, एरिया ऑफ ट्रायंगल जातले √3/4 इंटू सायड स्क्वेअर.
100 I can take outside. उरता. I didn't take pi. So pi by 6. Okay. आता ही एरिया झाली सेगमेंटाची, दिस पार्ट. ओके. आता हांव कितें करतलें, एरिया ऑफ शेडेड रिजन area of semicircle minus x करपाचो. It is हो सेगमेंट ह्या सेमीसर्कलांसून मायनस कर. सेमीसर्कलाची एरिया तितून रेडियस कितें जालो 5. ओके. सेमीसर्कल पाय r स्क्वेअर अपॉन 2 minus x. (25 by 2) pi सो हे अशें उरता. ओके. डू नॉट सबस्टिट्यूट फॉर पाय म्हणून सांगला तेंच्यान. सो तुम्ही हे अशेंच दवरू शकता. ओके. Next question, consider triangle ABC with BC 40 centimeters, CA 45, AB 38. Also a circle is inscribed in a triangle which touches the side BC, CA and AB at DEF. Find AE, CD and BF. आता हो क्वेश्चन तुमचो बेस्ड आसा ऑन टेंजंट्स. ओके. सो हांगा ही जी लायन आसा ती सर्कलाक हांगा टच जावन वयता. सो हांगा एकाच पॉइंटाक ती टच जाता म्हणजे ही टेंजंट जाली. आनी आमकां खबर आसा की जेन्ना टेंजंट्स अश्यो टच जावन वयता तेन्ना ही जी लेंथ आसता हांगा ती इक्वल टू ही आसता. रायट. सो दोन सायडी इक्वल आसता म्हणजे दोन टेंजंट्स ज्यो टच जावन गेल्या ते इक्वल आसतल्यो. सो हांगा खंयची खंयची सायड इक्वल आसतली, ही आनी ही, ही आनी ही, ही आनी ही. करेक्ट. BC तेंच्यांनी 40 दिला. देन CA तेंच्यांनी 45 दिला आणि AB दिला 38. सो आता हांव कितें करता, BD लेंथ आसा पळय ती x घेता म्हणजे ही बी x जातली. करेक्ट. आता हांव CD लेंथ आसा ती y घेता. सो FCB y जातली एंड AF आसा ती z घेता. सो this point is E. Okay. So how be z जातलो. So I can write that let BD equal to BF. Okay. Okay. Reason कितें, tangents. Okay. आता त्यांची लेंथ दिल्या म्हणजे आमकां इक्वेशन्स मेळ्ळ्या. x प्लस y आमच्याकडे 40 आसा. देन y प्लस z आमच्याकडे 45 आसा आणि x प्लस z आमच्याकडे 38 आसा. ओके. आता एक कितें तरी आमी सबस्टिट्यूट करू शकता. सपोज हांवें हांगासर y सबस्टिट्यूट केलो हितून. ओके. y इक्वल टू 40 मायनस x
हो n काढून हांगा घातलो जाल्यार कितें जातलें 40 मायनस x प्लस z इक्वल टू 45 म्हणजे म्हाका हांगा इन टर्म्स ऑफ येयलो सो हो एक इक्वेशन जालो आनी हो एक इक्वेशन जालो सो सॉल्विंग 1 and 2 के एलिमिनेशन मेथड यूज करा 43/2 ओके सो z मेळ्ळो आता तो z एका खंयच्या इक्वेशनान घाला सो सपोज हांवें हितून घातलो जाल्यार x कितें मेळटलो 33/2 ओके आता हो x काढून ह्या इक्वेशनान घाला सो y इक्वल टू कितें मेळटलो 47/2 सो आमकां तीनय व्हॅल्यू मेळ्ळी ओके सो हे सॉल्व करपाची ही एक मेथड आसा म्हणजे अशी एक ट्रिक यूज करून तुम्ही ते सॉल्व करू शकता युजिंग टेंजंट्स ओके